राजकारणात एखादं पद मिळवण्यासाठी किती रस्सीखेच चालते हे रायगड जिल्ह्याने गेल्या 2 वर्षात फार जवळून अनुभवलंय। एका बाजूला महायुतीतले शिवसेनेचे नेते भरत गोगावले तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्री अदिती तटकरे या दोघांचीही नजर एकाच खुर्चीवर, रायगडच्या पालकमंत्री पदावर। 2 आठवड्यांपूर्वी अदिती तटकरे असं म्हणाल्या होत्या की जर कधी रायगडचं पालकमंत्री पद गोगावलेंना मिळालं तर त्यांना शुभेच्छा असतील। त्यामुळे हे पालकमंत्री पद गोगावलेंना मिळणार असल्याची काहीशे संकेत त्यांनी आधीच दिले होते, जे आपण दुर्लक्षित नाही करू शकत। दरम्यान उपमुख्यमंत्री शिंदे, सुनील तटकरे आणि तटकरे यांच्यातही एक भेट झालेली, ज्यात बऱ्यापैकी दोघांमध्ये मांडवली तडजोड झाल्याची पण एक बातमी समोर आलेली। खूप इंटरेस्टिंग मुद्दे आहेत। दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता गोगावलेंनी थेट दावाच केलाय की पालकमंत्री पदाची फक्त घोषणा बाकी आहे। म्हणजे काय, खरंच रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटला असं समजायचं का? सहजासहजी मिळेल ते पद कोणतं? याच कार्यक्रमात गोगावलेंनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याची भाषा केली आहे। त्यामुळे खरंच हा तिढा सुटलाय की अजूनही पडद्यामागे रस्सीखेच सुरूच आहे? बरीच माथाफोडी आहे। सविस्तर मुद्देसूद जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान चॅनलवर नवीन आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। आता या 2 मंत्र्यांमधला पालकमंत्री पदावरून सुरू असलेला संघर्ष काही वेगळा सांगायला नको। गेल्या जवळपास 2 वर्षांपासून रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या 2 पक्षांमध्ये तीव्र संघर्ष सुरू आहे। राष्ट्रवादीकडून मंत्री अदिती तटकरे यांच्या नावाचा आग्रह होता, तर शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले स्वतः पदासाठी ठाम होते। मात्र मे-जूनच्या आसपास विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या तिढ्यावर एक तोडगा निघाल्याचं समोर आलं। पुढारी या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार विधान परिषदेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला म्हणजेच अनिकेत तटकरे यांना उमेदवारी देण्याच्या बदल्यात रायगडचं पालकमंत्री पद शिवसेनेकडे म्हणजेच भरत गोगावले यांच्याकडे जाणार असा काहीसा फॉर्म्युला ठरल्याचं वृत्त होतं। महत्त्वाचं म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ही दिलजमाई झाल्याचंही वृत्त आहे। आणि याच पार्श्वभूमीवर भरत गोगावले यांनी आता ठाम भूमिका मांडली आहे की पालकमंत्री पदाबाबत सर्व काही निश्चित झालं असून फक्त औपचारिक घोषणा बाकी आहे। सोबतच त्यांनी एक भावनिक आणि राजकीय दृष्ट्या महत्त्वाचं वक्तव्यही केलंय। मागील सत्ता काळात जनतेच्या हितासाठी आपण मंत्रिपदाचा त्याग केला होता आणि आताही पक्षश्रेष्ठींनी आदेश दिल्यास राजीनामा द्यायला तयार आहोत। म्हणजेच काय, तर याच कार्यक्रमात गोगावलेंनी मंत्रिपद सोडण्याची देखील भाषा केली आहे। दुसरीकडे अदिती तटकरे यांनी मात्र संयमी पवित्रा घेतलाय। माध्यमांशी बोलताना त्यांनी स्पष्ट केलंय की पालकमंत्री पदाचा अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील। वादाऐवजी जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य देणं महत्त्वाचं असल्याचं त्यांनी अधोरेखित केलंय। रायगड जिल्ह्याला सध्या 2 मंत्री लाभले असल्यानं विकास कामांना गती मिळेल असंही अदिती तटकरे म्हणाले आहेत। एकंदरीतच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत झालेली ही दिलजमाई आणि गोगावलेंनी केलेला मोठा दावा लक्षात घेता रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा जवळपास सुटल्यासारखा दिसत असला तरी लहान सहान काही गोष्टी आहेत ज्याने अधिकृत घोषणा होईपर्यंत हे प्रकरण पूर्णपणे शांत झालंय असं म्हणता येणार नाही। तुम्हाला काय वाटतं, हे पद अखेर गोगावलेंकडेच जाईल की तटकरे कुटुंबीय शेवटच्या क्षणी बाजी पलटवतील? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राइब करा प्राईम टाइम महाराष्ट्रला।